कहाणी हरितालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडं आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असले तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपली पदरी पडली हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. हे तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच्या पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसं केलेस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तर झाडाची पिकले पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही किती दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे. म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ते हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असे पाहून तुझ्या राखीने रागवण्याचं कारण विचारले. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीस स्थापिलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणाली, माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी तृप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचे पारण केलेस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्याने तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिके व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावेस असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ती सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून पार्वतीचा महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडोपचाराने त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसे होते. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढते. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंद्या होतात. दरिद्र येत व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे, देवब्राह्मणांची द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी, फळ संपूर्ण.